भयकथा आरशातली अनोळखी स्त्री. मुंबईतल्या एका जुन्या इमारतीत सायली नुकतीच राहायला आली होती. फ्लॅट छोटा पण सुंदर होता. बेडरूममध्ये एक उंच अंडाकृती आरसा होता, जुन्या लाकडी चौकटीत बसवलेला. घरमालकाने फक्त एकच गोष्ट सांगितली होती, हा आरसा हलवू नका. आधीचे भाडेकरू तसं म्हणाले होते. सायलीने ते हस्त उडवलं. पहिल्या काही दिवसांत सगळं सुरळीत होतं. पण एके रात्री केस विंचरता विंचरता तिला आरशात काहीतरी वेगळं दिसलं. तिच्या मागे एक स्त्री उभी होती. लांब विस्कटलेले केस, फिकट पांढरा साडीचा पर, चेहरा अर्धवट दिसत होता. सायली दचकून मागे वळली. मागे कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. ती स्त्री गायब. भास असेल, सायली स्वतःला समजावू लागली. पण त्या रात्रीनंतर दररोज 12 वाजता आरशात ती स्त्री दिसू लागली. नेहमी सायलीच्या मागे, नेहमी शांत. एक दिवस सायलीने धाडस करून आरशात विचारलं, तू कोण आहेस? क्षणभर सगळं शांत. मग आरशातील स्त्रीने हळूहळू चेहरावर केला. तिचे डोळे पूर्ण काळे होते आणि ओठ शिवलेले, जणू कुणीतरी डोळ्याने शिवून बंद केलेले. सायली किंचाळली. लाईट्स बंद झाले. खोलीत थंड वारा फिरू लागला. आरशावर बोटांचे ठसे उमटले आतून. सायलीने मोबाईलचा फ्लॅश लावला. आरशात आता ती स्त्री अगदी जवळ उभी होती. आणि तिचे ओठ हळूहळू तुटू लागले. दोरा तुटला. ओठ उघडले. ती स्त्री कुजबुजली, माझ्या जागी ये. अचानक आरशातून हात बाहेर आला आणि सायलीचा हात घट्ट पकडला. सायली झटापट करू लागली. आरशावर तडे गेले. काच फुटली. आणि सगळं काळं झालं. सकाळी शेजाऱ्यांनी आवाज ऐकून दरवाजा तोडला. खोली अस्ताव्यस्त नव्हती. फक्त आरशासमोर एक स्त्री उभी होती, शांत, स्थिर. ती सायलीसारखीच दिसत होती. पण तिचे डोळे पूर्ण काळे होते. शेजाऱ्यांनी विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? ती हळूच हसली. आणि आरशाच्या आत खरी सायली दोन्ही हातांनी काच ठोकत होती. ओठ शिवलेले. मदतीसाठी ओरडत होती. पण बाहेर कुणालाही तिचा आवाज ऐकू येत नव्हता.